श्री स्वामी समर्थ. देव आज तुला सांगत आहे, त्वरित इकडे लक्ष दे, कारण देव तुला फसवणारा देव नाही, तर फसवणाऱ्यांपासून वाचवणारा देव आहे. आता तुझी इच्छा असेल तर तुम्ही हे ऐकू शकता किंवा मग दुर्लक्ष करू शकता. पण एक लक्षात ठेवा, हे ऐकल्याने तुझ्या कुटुंबावर येणारी सर्व संकटे टळली जातील. जग वाईट आहे किंवा देव आपल्यावर प्रेम करत नाही असे नाही. हे इतकेच आहे की आपण स्वतःच्या भल्यासाठी खूप लहान आणि कमकुवत आहोत. देवाच्या उपस्थितीमुळे जग सुंदर आणि अद्भुत आहे, परंतु आपण देवाच्या इच्छेनुसार जगू शकलो तर ते अधिक चांगले होईल. तुम्ही देवाचे मूल आहात. तुमचा जन्म एका कुटुंबात झाला होता आणि तुमचे पालनपोषण पालकांनी केले होते. त्यांनी तुमच्यासाठी अन्न, निवारा, वस्त्र आणि शिक्षण दिले. त्यांनी तुम्हाला प्रेम आणि आपुलकी दिली. त्यांनी तुम्हाला बरोबर किंवा अयोग्य काय हे शिकवले. तसेच जेव्हा आम्ही चुकीच्या गोष्टी करतो तेव्हा त्याचे परिणाम काय होतात हे तुम्हाला समजले आहे याची खात्री करून दिली. प्रिय बाळा, मी तुला अनंत विपुल आशीर्वाद, तेजस्वी स्मित, आर्थिक समृद्धी आणि सुधारित कल्याण देण्यास तयार आहे. मी तुमच्या शरीरात आणि मनावर उपचार आणि चैतन्य आणतो, ज्यामुळे तुम्हाला अमर्याद शांतता आणि सुरक्षितता अनुभवता येते. देव तुमच्या जीवनात प्रवेश शोधत आहे. चमत्कार करण्यासाठी तुमच्या आमंत्रणाची आतुरतेने वाट पाहत आहे. तुमच्या हृदयाचे दरवाजे उघडा आणि देवाच्या उपस्थितीने तुमचे घर भरू द्या. तुमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक पैलूमध्ये परिवर्तन आणि दैवी हस्तक्षेप आणा. पुढील 3 मिनिटे हा पवित्र संदेश ऐकत रहा, कारण याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. तुम्हाला माहीत आहे का की तुमच्याकडे दररोज एक पर्याय आहे, योग्य गोष्ट करायची की चुकीची. आणि जर तुम्ही चुकीची निवड केली तर त्याचे परिणाम होतील चुकीचे, आणि वाईट काम केले तर परिणाम होतील वाईट. काही वेळा हे परिणाम मोठे असतात, जसे की तुमची नोकरी गमावणे, आणि काही वेळा ते लहान असतात, जसे की तुम्ही तुमच्या पालकांकडून ओरडा खाणे. परंतु ते घडतात कारण देवाने हे जग निर्माण केले आहे, जेणेकरून लोक जेव्हा त्याच्या विरुद्ध पाप करतात तेव्हा त्यांना त्यांच्या स्वतःच्या पापांचे परिणाम भोगावे लागतात. देव म्हणतो, तुम्ही आनंदी व्हावे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही निरोगी व्हावे अशी माझी इच्छा आहे. तुमच्यासाठी जीवनाला अर्थपूर्ण बनवणाऱ्या गोष्टी तुमच्याकडे असाव्यात अशी माझी इच्छा आहे. जीवन जगण्यास योग्य बनवणाऱ्या गोष्टी तुमच्याकडे असाव्यात अशी माझी इच्छा आहे. मी तुम्हाला हे जाणून देऊ इच्छितो की मी या सर्व गोष्टींमध्ये तुमच्यासोबत आहे आणि मी तुमची बाजू कधीही सोडणार नाही. जर तुम्हाला आनंदी व्हायचे असेल तर तुम्ही आधी तुमचे स्वार्थी मार्ग बंद केले पाहिजेत. तुम्ही फक्त तेव्हाच आनंदी होऊ शकता जेव्हा तुम्ही अशी व्यक्ती बनता जी इतरांसाठी योग्य असते. मी एक चांगला आणि प्रेमळ देव आहे, परंतु मी कधी कधी तुमच्यावर संकटे आणतो, कारण मी तुझ्यावर किती प्रेम करतो आणि मला तुझी किती काळजी आहे हे तुला कळावे अशी माझी इच्छा असते. तुमचा देखील तुमच्या परमेश्वरावर विश्वास असेल तर स्वामी आई टाईप करा आणि हा पवित्र संदेश आत्ताच लाईक करा. देव तुमच्यावर इतकं प्रेम करतो
की तुम्ही त्याच्यासोबत शांतीने राहावं अशी त्याची इच्छा आहे. तो तुमच्या पापांची क्षमा करू इच्छितो आणि तुमच्या जखमा बऱ्या करू इच्छितो, जेणेकरून तो तुम्हाला त्याची शांती परत देऊ शकेल. देवाला माहीत आहे की जर त्याने त्याची क्षमा आणि शांती तुम्हाला परत दिली तर तुमच्या आयुष्यात आणखी दुःख येणार नाही. तुम्ही खूप महत्त्वाचे आहात. होय बाळा, मी तुलाच सांगतोय, तुमचे जीवन मौल्यवान आहे. तुम्ही आनंदी व्हावे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही माझ्याबद्दल हे सत्य जाणून घ्यावे अशी माझी इच्छा आहे. मी दररोज तुझ्याबरोबर असतो, जरी असे दिसते की याचे कोणतेही कारण नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. चांगल्या वेळेत आणि वाईट काळात मी सदैव तुझ्या सोबत असतो. मी नेहमीच तुझ्या बरोबर होतो. आता मला पूर्वीपेक्षा जास्त तुझ्या बरोबर राहायचे आहे. तुझ्या आयुष्यात काय चाललं आहे ते मला माहीत आहे. मला तुला मदत करायची आहे. मी तुला तुझ्या नावाने, नंबरने कॉल करीन आणि मी तुला या देशात एक वंश देईन. मी सदैव तुझ्या सोबत आहे. तू झोपला असशील तरीही मी तुझ्या सोबत असेन. तू सकाळी उठशील तेव्हाही मी तिथेच असेन. जेव्हा तुमचे हृदय इतरांबद्दल रागाने, निराशेने भरलेले असते तेव्हा मी तुमच्यासोबत असतो. जेव्हा कुटुंबातील एखादा सदस्य मरण पावतो आणि कुटुंबातील रिकामी जागा सोडतो तेव्हा मी तुमच्यासोबत असतो. तुम्ही देवाचे प्रेम मिळवू शकत नाही. तुम्ही फक्त त्याच्यावर विश्वास ठेवून, तुमच्या जीवनात त्याच्यावर विश्वास ठेवून ते मिळवू शकता. देव म्हणतो, जो कोणी माझे अनुसरण करतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याला जीवनाचा प्रकाश मिळेल. तुमचा देखील तुमच्या परमेश्वरावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि जो भक्त दुःखी आहे, संकटात आहे, त्या भक्ताला हा व्हिडिओ शेअर करा. भाग्यवंत व्हाल. रडणे थांबव. तू जे सोडलेस त्यापेक्षा माझ्याकडे काहीतरी चांगले आहे. तुम्ही देवाचे मूल आहात. देवाद्वारे तुम्ही सर्व काही करू शकता. तुमचे भविष्यातील वैभव तुमच्या वर्तमान दुःखापेक्षा मोठे आहे. तुझ्या विरुद्ध उभारलेले कोणतेही हत्यार यशस्वी होणार नाही. देव तुमच्या बरोबर आहे आणि तो सर्व जाणतो. तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई कमेंट करा आणि जो भक्त दुःखी आहे, चिंताग्रस्त आहे, त्या भक्ताला हा पवित्र संदेश शेअर करा. पुण्यवंत व्हाल. देव म्हणतो, स्वतःला थोडेसे ढकलून द्या, मग तुम्ही तुमच्या जीवनात काहीतरी आश्चर्यकारक कराल, जे तुमच्या चेहऱ्यावर एक मोठे हास्य आणेल. वेदना तात्पुरती असते. तुम्ही आत्तापर्यंत अनुभवलेल्या वेदना आता विसराल. ही प्रार्थना शांतपणे म्हणा, टाईप करा किंवा मग ऐका. हे देवा, मी माझ्या आयुष्यावर चुकून बोललेले कोणतेही नकारात्मक शब्द मी देवाच्या साक्षीने रद्द करतो. माझ्याबद्दल बोललेले कोणतेही वाईट शब्द मी ते रद्द करते. देवाला शरण जाते. मी स्वामींच्या नावाने आशीर्वादित आणि अत्यंत अनुकूल आहे. देव म्हणतो, तक्रार करणे थांबवा. अतिविचार करणे थांबवा. तुम्ही स्वतःवर खूप ताण घेत आहात. त्याऐवजी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे. तुझा माझ्यावर विश्वास कुठे आहे? मी तुझ्यावर प्रेम करतो. मी तुला निराश करणार नाही. देव प्रेमाने म्हणतो, मी तुझ्यासोबत कायम आहे. मी कोणत्याही रूपात तुझ्या समोर येतो. मी सर्व ठीक करणार आहे. देव लवकरच तुम्हाला जे पाहिजे
ते सर्व देणार आहे. तुमचे स्वप्न जीवन तुमचे वास्तव असेल, तो मार्गावर आहे. ज्या खोलीत तुमचे पाय अजून गेलेले नाहीत, त्या खोलीत तुमचे नाव सांगितले जात आहे. देव तुमच्या आयुष्यात काहीतरी आश्चर्यकारक करणार आहे. तुम्हाला हे हवे असल्यास होय टाईप करा आणि हा शक्तिशाली व्हिडिओ लाईक करा. तुमच्या भविष्यासाठीच्या इच्छा आणि आशा या सर्व फार लवकर पूर्ण होत आहेत. देवाचे अस्तित्व तुझ्या आयुष्यात आहे. मी ज्या पुढच्या व्यक्तीला आशीर्वादित करणार आहे, ती व्यक्ती तुम्ही आहात. तुझ्या आयुष्यात देवाचं स्थान आहे या संकेताकडे दुर्लक्ष करू नकोस. देव म्हणतो, माझ्या प्रेमापासून पळणे थांबवा. मला तुमचे सांत्वन करायचे आहे. तुम्हाला काय हवे आहे ते मला माहीत आहे. तुमच्या देवावर विश्वास असेल तर स्वामी आई, मी तुझं बाळ आहे टाईप करा. तू ज्या चुका केल्या आहेस त्या मी स्वीकारल्या आहेत. तू पुन्हा चुकू नकोस. आता तुझ्या वेदना माझ्या स्वाधीन करण्याची तुला गरज आहे. देव म्हणतो, ज्याने तुम्हाला रडवले त्या प्रत्येक गोष्टीतून तुम्हाला मोठा आशीर्वाद आणि पुनर्स्थापना मिळणार आहे. ज्याच्याकडे माझ्या आज्ञा आहेत आणि त्या जो पाळतो तोच माझ्यावर प्रेम करतो आणि जो माझ्यावर प्रेम करतो त्याच्यावर मी 10 पटीने जास्त प्रेम करतो. तुमचं देखील स्वामींवर प्रेम असेल तर आत्ताच आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा आणि अशक्यही शक्य करणारे माझे स्वामी आहेत टाईप करा. देव म्हणतो, ते म्हणाले की तू ते करणार नाहीस. ते म्हणाले की तुझी ही पात्रता नाही. त्यांनी तुला माझं सर्वोत्कृष्ट मिळण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. माझ्या बाळा, हे जाणून घ्या की प्रमोशन आणि आशीर्वाद माझ्याकडूनच येतात. मी तुला जे वचन दिले होते ते कोणीही देणार नाही किंवा कोणीही काढून घेणार नाही. विश्वासात राहा. मी तुला आशीर्वादाने भरून टाकणार आहे. देव आज तुम्हाला सांगत आहे की कोणतीही गोष्ट तुम्हाला त्याच्या प्रेमापासून वेगळे करू शकत नाही. तो तुम्हाला कधीही वाया जाऊ देणार नाही. तुमचा देखील तुमच्या परमेश्वरावर विश्वास असेल तर होय, माझ्या देवावर विश्वास आहे टाईप करा आणि आत्ताच हा व्हिडिओ जो भक्त दुःखी आहे, संकटात आहे, त्या भक्ताला शेअर करा. बघा, पुण्यवंत व्हाल. देवदूत म्हणत आहेत, तुझ्या खूप जवळची व्यक्ती इतक्या दिवसांपासून तुमच्याशी बोलत नाही, पण त्यांना तुमच्याशी बोलून वेळ घालवायचा आहे. आता त्यांना वाईट वाटत आहे आणि अस्वस्थ देखील वाटत आहे. ते रात्रंदिवस तुमच्याबद्दल विचार करत आहेत की त्यांनी तुम्हाला कसे आणि का दुखावले आहे. तुम्ही दोघांनी भूतकाळातील गैरसमज विसरून प्रेम, आनंद आणि पूर्ततेने भरलेले नवीन जीवन सुरू करावे अशी देवाची इच्छा आहे. देव म्हणतो, मी तुम्हाला एक मोठा आर्थिक चमत्कार पाठवत आहे, ज्यामुळे तुमच्या सर्व आर्थिक चिंता कायमच्या दूर होतील. देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा. अभिनंदन. देवाच्या कृपेने या आठवड्याच्या शेवटी तुमचा फोन गुड न्यूजसह वाजणार आहे. विश्वास आणि कृतज्ञतेने दावा करा. दावा करण्यासाठी स्वामी आई टाईप करा. तुमचा बँक बॅलन्स तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त संपत्तीसह फुटणार आहे. देव म्हणतो, मी तुझ्यासाठी अशक्य ते शक्य करीन. आपल्या आशीर्वादांसाठी सज्ज व्हा. आपल्या चमत्कारांसाठी सज्ज व्हा. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.
देव तुमच्यावर इतकं प्रेम करतो की तुम्ही त्याच्यासोबत शांतीने राहावं अशी त्याची इच्छा आहे. तो तुमच्या पापांची क्षमा करू इच्छितो आणि तुमच्या जखमा बऱ्या करू इच्छितो, जेणेकरून तो तुम्हाला त्याची शांती परत देईल. त्याला माहीत आहे की जर त्याने त्याची क्षमा आणि शांती तुम्हाला परत दिली तर तुमच्या आयुष्यात कधीही दुःख येणार नाही. जग अनेकदा सांगते की आमची हाक चुकीची आहे आणि आपण ते बदलले पाहिजे, परंतु देव तसे करत नाही. त्याऐवजी तो म्हणतो, माझे अनुसरण करा, आम्ही तुमची सर्व स्वप्न पूर्ण करतो. देव तुम्हाला सांगत आहे की जर तुम्ही फक्त ऐकण्यासाठी आणि शिकण्यासाठी वेळ काढलात तर तो तुम्हाला सांगेल की तुमच्यासाठी काय चांगले आहे. त्याला तुम्हाला मदत करायची आहे. तो तुम्हाला मार्गदर्शन करण्यास मदत करू इच्छितो आणि तो तुमच्या जीवनाला तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल अशा मार्गाने मार्गदर्शन करू इच्छितो. त्याला माहीत आहे की कधीकधी योग्य मार्ग शोधणे कठीण असते, विशेषतः जेव्हा बरेच पर्याय उपलब्ध असतात. पण हार मानू नका. त्याऐवजी त्याला मदतीसाठी विचारा. त्याला शहाणपण आणि मार्गदर्शनासाठी विचारा, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जीवनासाठी सर्वात चांगले काय आहे. जरी असे दिसते की तुम्हाला मार्गावर मार्गदर्शन करण्यास मदत करणारा दुसरा कोणीही नाही. मी तुला माझ्या प्रतिमेत निर्माण केले आहे. मी तुला जीवन आणि श्वास दिला. मी तुला विचार करण्यास आणि तर्क करण्यास सक्षम असे मन दिले आहे. मी तुला मरू देणार नाही. मी तुम्हाला मृत्यूचे दुःख अनुभवू देणार नाही, कारण ती वेदनाच जीवनाला सार्थक बनवते. देव म्हणतो, मी माझ्या बाळांना उपाशी राहू देणार नाही. मी त्यांना गरिबीत राहू देणार नाही किंवा त्यांच्या पालकांकडून अत्याचार होऊ देणार नाही. मी तुम्हाला दीर्घ आयुष्य देणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमचे कुटुंब, मित्र, तुमचे काम, छंद यांचा अनुभव घेऊ शकाल. तुम्हाला अनेक वेगवेगळे अनुभव मिळणार आहेत, जे तुमचे जीवन इतर कोणत्याही व्यक्तीच्या जीवनापेक्षा अधिक समृद्ध बनवतील. मी जगाचा प्रकाश आहे. जो कोणी माझे अनुसरण करतो तो कधीही अंधारात चालणार नाही, परंतु त्याला जीवनाचा प्रकाश मिळेल. मी मार्ग, सत्य, जीवन आहे. माझ्याशिवाय कोणीही पित्याकडे येत नाही. देव म्हणतो, मी तुझ्यावर एवढी कृपा केली आहे आणि तुझ्यावर दयाळूपणे वागलो आहे की तुझ्या हृदयात राहण्यासाठी मी पवित्र आत्मा पाठवीन. देवाचा आशीर्वाद तुम्हालाही हवा असल्यास, स्वामी आई, मी तुझं बाळ आहे, माझ्यावर कृपा कर टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. देव म्हणतो, मला माहीत आहे की तुमच्यासाठी काय चांगले आहे. मला तुमची मदत करायची आहे. पण जर तुझा माझ्यावर विश्वास नसेल, जर तुमचा माझ्यावर आणि माझ्या शब्दांवर विश्वास नसेल, तर हे सर्व तुमच्यावर अवलंबून आहे. माझ्यावर तुझा किती विश्वास आहे यावरून मी तुला कशी मदत करायची हे ठरवतो. माझ्या बाळा, मी तुला जीवन दिले आहे, परंतु तुम्ही तुमच्या जीवनात आणि सांसारिक प्रेमात इतके बुडून गेला आहात की दररोज तुम्ही माझ्या संदेशाकडे दुर्लक्ष करता किंवा तो अपूर्ण ठेवता. याचा अर्थ असा आहे की तू मला तुझ्या आयुष्यातील 1 मिनिटही देत नाहीस. बाळा, मी तुझी धडपड पाहतो. मी तुझ्या पाठीशी चालतो. लक्षात ठेव, मी तुमच्या शक्तीचा स्रोत आहे. माझे मार्गदर्शन घ्या आणि तुम्हाला मार्ग सापडेल. पुढील 7 मिनिटात चमत्कार तुझ्या समोर असेल. देव म्हणतो, मला माहीत आहे की तुमच्या मनात
सध्या खूप गोष्टी आहेत. तुमचे कुटुंब, तुमचे आरोग्य, तुमची बिले, तुमचे नातेसंबंध. कधीकधी वाटतं की संपूर्ण जगाचा भार तुझ्याच खांद्यावर आहे. पुढील 8 मिनिटे हा संदेश ऐकत राहा, कारण याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होणार आहे. हे जाणून घ्या की तुम्ही कधीही एकटे नाही आहात. तुमचे सर्व ओझे माझ्यावर द्या. मी मदत, उपचार आणि संसाधने पाठवीन. मी तुम्हाला सर्व पुरवीन. मी तुझ्यासाठी मार्ग तयार करेन. माझा तुझ्यावर विश्वास आहे. काळजी करू नका. मी तुम्हाला अपयशी ठरवणार नाही. शांतपणे बोला, प्रिय देवा, या क्षणी मी तुम्हाला प्रार्थना करतो, कारण मी खूप संघर्ष करत आहे. माझ्या मनात प्रचंड भीती, चिंता आहे, कारण मला माझ्या पुढच्या भविष्याची चिंता आहे. मी तुझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी, मार्गदर्शनासाठी तुझ्याकडे प्रार्थना करते. एकदा मी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला की मी घाबरणार नाही, कारण मला माहीत आहे की सर्व काही तुझ्या सर्वशक्तिमान हातात आहे. मी प्रार्थना करते की मी तुमच्यावर आणि माझ्यासाठी तुमच्या योजनांवर विश्वास ठेवण्यास शिकू शकेन. मला माहीत आहे की तू सर्वज्ञात आहेस आणि काहीही झाले तरी तू माझ्यासोबत असशील. देवा, तुला माहीत आहे की मला तुझी गरज आहे. मी स्वतःहून ठीक असल्याचे भासवल्याबद्दल मला माफ कर. मला क्षमा कर. आज मी जशी आहे तशीच तुझ्याकडे आली आहे. माझ्या सर्व चिंता, काळजी मी तुला देते. कृपया चिंतेची जागा शांततेने, चिंतेची जागा आशेने, चिंतेची जागा आत्मविश्वासाने घ्या. मला माहीत आहे की मी तुझ्याबरोबर सुरक्षित आहे आणि तू माझ्या समस्या हाताळू शकतोस. प्रभू, मी आता हे ऐकत असलेल्या प्रत्येक स्त्रीसाठी प्रार्थना करते जी काळजी करणे थांबवू शकत नाही. तिला तुमच्या परिपूर्ण शांततेने भरा, जी सर्व समजूतदारपणाच्या पलीकडे आहे. तिला आठवण करून द्या की तुमच्यासाठी काहीही अशक्य नाही. तिला कोणत्याही परिस्थितीचा सामना करावा लागला तरी ती तुमच्यावर विश्वास ठेवू शकते. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा आणि स्वामी माझी आई टाईप करा. देव आज तुला म्हणतोय, तू या राक्षसांना मला शरण जाऊन चांगले काम केलेस. मला तुझा खूप अभिमान आहे. आता तुम्ही ते कसे करायचे ते शिकले आहे. चला हे तपशील एकत्र तपासूया, जे तुमच्या हृदयाला दररोज त्रास देत आहे. तुमच्या किरकोळ कामांमध्ये माझी उपस्थिती स्वीकारा. तुम्ही नेहमी शोधत असलेल्या आनंदाने मी तुम्हाला आशीर्वाद देतो. बाळा, मी तुला माझ्या डोळ्यातून जग दाखवू इच्छितो, तर नियंत्रण सोडा. मला तुमची मदत करू द्या. माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुझ्यावर प्रेम करतो. येत्या काही आठवड्यात, विशेषतः वर्ष संपत असताना, जुन्या ऋतूंचे दरवाजे बंद होत असताना, देव अगदी नवीन दरवाजे उघडणार आहे. मला ते दिसत आहे. मला नवीन साव्या दिसतात, ज्या नीतीचे दरवाजे उघडतात. हे वर्ष संपण्याआधीच जन्माबाबत शेवटच्या क्षणी चमत्कार घडले आहेत. प्रभूंच्या महान प्रेमामुळे आपण नष्ट होत नाही, कारण त्याची करुणा कधीही कमी होत नाही. ते रोज सकाळी नवीन असतात. तुझा विश्वासूपणा महान आहे. मी स्वतःला म्हणतो, परमेश्वर हा माझा भाग आहे, म्हणून मी त्याची वाट पाहीन. देव म्हणतो, जेव्हा तुम्ही काहीही करू शकत नाही तेव्हा देव काहीतरी नियोजन करत असतो. आपल्या मनावर लक्ष केंद्रित करा. स्वतःला एकत्र खेचा. जर तुम्ही तुमच्या दोरीच्या शेवटी असाल तर गाठ बांधा आणि धरून ठेवा. आपण विजेत्यापेक्षा अधिक आहात. विश्वास ठेवा. आवश्यक असल्यास रडा. तू अजून इथेच आहेस. देव अद्याप तुमच्या बरोबर नाही,
पण देवाचे ध्यान करून नक्कीच देव तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. तुमचा जन्म जिंकण्यासाठी झाला आहे. तुम्ही चॅम्पियन आहात. जो भक्त हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहील त्याच्या सर्व इच्छा स्वामी आई स्वतः येऊन पूर्ण करेल. मोठ्याने म्हणा, परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझ्या जीवनाचा गड आहे. मी कोणाला घाबरू? शांतपणे देवाला बोला, हे गुरुदेव दत्त, आज तू मला शुद्ध कर. द्वेष, क्रोध, वासना, क्षमाशीलता, शंका आणि भीती या विचारांना माझ्या मनाचा त्रास होऊ दिल्याबद्दल मी पश्चाताप करते. देव म्हणाला आहे, होय, जो सतत मागतो त्याला सर्व मिळेल. जो शोधत राहील त्याला देव सापडेल आणि जो दार ठोठावत राहील त्याच्यासाठी दार उघडले जाईल. हे माझे तुला वचन आहे. एक चमत्कारी प्रार्थना मी प्रत्येकासाठी करत आहे ज्यांना चमत्काराची गरज आहे. केवळ देवच अशक्य ते शक्य गोष्ट करू शकतो. जेव्हा कोणताही मार्ग दिसत नाही तेव्हा तो मार्ग काढू शकतो. आज मी प्रार्थना करते की देवाने तुमचे आरोग्य, तुमचे घर, तुमचे कुटुंब, तुमचा विश्वास आणि तुमच्या वित्ताला स्पर्श करावा. देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. जो भक्त हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकत राहील त्याच्या कुटुंबावर येणारी सर्व संकटे टळली जातील. देव आज तुला सांगत आहे, माझ्या बाळा, तुझ्या भक्तीमुळे तू नरकापर्यंत येऊन पुन्हा गेला आहेस. पण आता तुला मजबूत व्हायचं असेल तर या क्षणी माझे हे पवित्र शब्द ऐक. देव आज तुला म्हणत आहे, प्रिय बाळा, तुझ्या हृदयाच्या खूप जवळची व्यक्ती लवकरच तुझ्या घरी जाणार आहे आणि तुला आर्थिक नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकते. हे जाणून घ्या की या व्यक्तीचे नाव एस ने सुरू होते आणि त्यांचा तुमच्या कुटुंबाबद्दल वाईट हेतू आहे, कारण त्यांना तुमच्या आर्थिक वाढीचा खूप हेवा वाटतो आणि अशा प्रकारे ते तुम्हाला खाली टाकू इच्छितात. लक्षात ठेवा, मी तुझी ढाल आणि तुझा किल्ला आहे. माझ्या दैवी संरक्षणाने मी तुझ्या भोवती आहे. तुझ्या विरुद्ध उभारलेले कोणतेही हत्यार यशस्वी होणार नाही, कारण संकट समयी मी तुझा आश्रय आणि शक्ती आहे. माझ्या अतुलनीय प्रेमावर विश्वास ठेवा. मी तुला सर्व संकटांपासून वाचवीन. घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बलवान आणि धैर्यवान हो, कारण मी तुझा देव आहे आणि मी माझ्या उजव्या हाताने तुला सांभाळीन. माझ्या बाळा, निश्चिंत रहा, कारण गरजेच्या वेळी मी तुझी सतत मदत करतो. पुढची 3 मिनिटे हे पवित्र शब्द ऐकत राहा आणि तुमच्या भाग्यात होणारा चमत्कार तुम्ही स्वतः पहा. येणाऱ्या नवीन महिन्यासाठी सज्ज व्हा. ते तुमच्या खास महिन्यांसारखे आहेत. आनंदाने आणि आश्चर्यकारक आश्चर्यांनी भरलेले आहेत. तुम्ही मोठे चमत्कार, अनपेक्षित चांगल्या गोष्टी आणि भरपूर आनंदाची अपेक्षा करू शकता. हे एखाद्या जादुई वेळेत प्रवेश करण्यासारखे आहे, जिथे प्रत्येक दिवस काहीतरी अद्भुत घेऊन येतो, जसे की एक नवीन चमत्कार, एक यश किंवा मोठा विजय. देव म्हणतो, प्रिये, एक चमत्कार तुझ्याकडे येत आहे. तुझे जीवन विपुलतेने भरून जाण्यास तयार आहे. तुमची वेदना, भीती शांततेने बदलली जाईल आणि तुमची आव्हाने आशीर्वादात बदलतील. देव तुम्हाला म्हणतो, मी एक देव आहे ज्याची इच्छा आहे की तुम्ही तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूत समृद्ध व्हावे. पुढील 24 तासात तुम्ही अनपेक्षित आर्थिक आशीर्वाद तुमच्या मार्गावर येण्याची अपेक्षा करू शकता. माझ्या वचनांवर विश्वास ठेवा. तुम्ही तुमच्या आयुष्यात घडणारे चमत्कार स्वतः पाहाल
देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि ज्या भक्ताला याची खरी गरज आहे त्या भक्ताला शेअर करा. आगामी महिन्यात एकामागून एक येणारे आशीर्वाद आणि जीवन बदलणाऱ्या चमत्कारांसाठी स्वतःला तयार करा. तुम्हाला आनंद, उपचार, वैयक्तिक वाढ तुमच्या आयुष्यात परत येईल. आज अनपेक्षित पैसे तुमच्या घरी येतील याची आठवण म्हणून मी नेहमी तुमच्या पाठीशी आहे. या वर्षभरात तुमचे आयुष्य अधिक पैसे, उत्तम आरोग्य, कधीही न संपणारा आनंद, अनपेक्षित आशीर्वाद, खरे प्रेम यांनी भरून जाईल जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच. इथून पुढचे 3 महिने आहेत जेव्हा विपुलता, आशीर्वाद आणि संधी तुमच्या मार्गावर येतील. नोकरी, पैसा, प्रेम या तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत. तुमच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या आहेत आणि मी जुने दरवाजे बंद करणार आहे. नवीन दरवाजे उघडणार आहे ज्यामुळे जीवन बदलणारे आशीर्वाद मिळतील. तुमची आर्थिक गुंतवणूक वाढेल ज्यामुळे आर्थिक परिस्थिती, नातेसंबंध, आरोग्य चांगले होईल. मला तुमची आर्थिक परिस्थिती, आरोग्य आणि कुटुंबाबद्दलची चिंता समजते, पण लक्षात ठेव, मी नेहमी तुमच्या बाजूने काम करत आहे. मी आज तुम्हाला शांती, उपचार, विजयाचा आशीर्वाद देईन. जीवन बदलणाऱ्या आशीर्वादांसाठी सज्ज व्हा. हे ऐकल्यानंतर पुढील 12 मिनिटात तुम्हाला चांगली बातमी मिळेल. पाहून दुर्लक्ष करू नका. तुझे कर्म खरे आणि प्रामाणिक आहेत. देव आज तुला म्हणतोय, तुम्ही खूप रडलात, खूप वाट पाहिलीत, पण आता तुझ्या भाग्यातही सुख येईल. मी तुमच्या मार्गाने मदत, उत्तरे, उपचार, आशीर्वाद आणि चमत्कार पाठवत आहे. बाळा, आमच्यापासून तू तुझी आसवं लपवू शकत नाहीस. शेवटपर्यंत ऐकून तर बघ, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. देव म्हणतो, तुम्ही खूप काळजी करत आहात. मी कोण आहे हे लक्षात घ्या. माझ्यासाठी फार कठीण काहीही नाही. तुम्हाला ते दिसत नसेल, पण आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्या मार्गावर आहे. एक दिवस असा येईल की जेव्हा तू मला येऊन बोलशील की देवा धन्यवाद, यासाठीच मी प्रार्थना केली होती. जेव्हा तुम्ही देवाच्या मार्गाने चालता तेव्हा तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद प्राप्त होत असतात. माझ्याकडे चांगली बातमी आहे. तुम्ही जे गमावले त्यापेक्षा जास्त तुम्हाला परत मिळणार आहे. थोडा धीर धर, सर्व ठीक होणार आहे. तुमचा तुमच्या परमेश्वरावर विश्वास असल्यास, स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा आणि जो भक्त दुःखी आहे, चिंताग्रस्त आहे, संकटात आहे त्या भक्ताला देवाचे हे पवित्र शब्द शेअर करा. बघा, तुम्हीही भाग्यवंत ठराल. देव म्हणतो, धीर धरा, माझी वेळ परफेक्ट आहे. मी तुमच्यासाठी काहीतरी मोठे नियोजन केले आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला ते आवडणार आहे. तुझी आता अशी वेळ चालू आहे की तुला वाटत असेल सगळं संपलंय, मी खचलो आहे, मी हरून गेली आहे, आता मी माझ्या आयुष्यात काहीच करू शकत नाही. या सर्व गोष्टींमुळे तुझं डोकं स्थिर नाहीये. या कारणामुळे मार्गाला लागलेली कामंही होत नाहीयेत. तर यासाठी तू स्वतःच्या डोक्यावर नियंत्रण ठेव. ब्रह्मांड तुम्हाला विपुलतेने संरेखित करत आहे. तुम्ही ज्याची इच्छा, आशा, प्रार्थना करत आहात ते सर्व तुम्हाला मिळणार आहे. खात्री करण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा आणि आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा. देव म्हणतो, बाळा आमच्यावर विश्वास ठेव. आता तुझे सर्व भोग आम्ही स्वतः संपवणार आहोत. तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या हातून केलेले पाप पुन्हा करू नको. तू तुझ्या ध्यानावर लक्ष ठेव, मन विचलित होऊ देऊ नकोस. बघ,
येत्या 6 महिन्यात तुझ्या आयुष्यात चमत्कार व्हायला सुरुवात होतील. तुला देखील तुझ्या आयुष्यात चमत्कार हवा असेल तर टाईप कर, अशक्यही शक्य करणारे माझे स्वामी आहेत. स्वामी म्हणतात, तुम्हाला इतका आनंद होईल की तुम्ही त्यासाठी कधीही हार मानली नाही. मनापासून प्रयत्न चालू ठेव, नक्कीच तुला यश मिळेल. हा महिना तुमच्यासाठी नवीन मार्गावर स्पष्टता आणेल. जी संकट वारंवार तुला घाबरवत आहेत ती आता कायमची नष्ट होतील. तुमच्या वाट्याला काहीतरी चांगलं येत आहे. चांगली बातमी, चांगला काळ, चांगले नाते, चांगले आरोग्य आणि अनेक आशीर्वाद. तुमचा विश्वास असल्यास येस टाईप करा आणि ज्यांना याची गरज आहे त्या भक्तांना हा व्हिडिओ शेअर करा. उद्या सकाळी या चमत्कारी दिवसासाठी देवाला धन्यवाद बोलल्याशिवाय दिवसाची सुरुवात करू नका. जर तुम्ही हे पाहत असाल किंवा ऐकत असाल तर तुम्हाला येत्या 3 ते 5 दिवसात खूप चांगली बातमी मिळणार आहे. बाळा, तुझे कर्म खरे आहेत. तुमचा विश्वास असल्यास प्रचंड स्वामीबळ पाठीशी असंच राहू देत. कमेंट करा. देव म्हणतो, हार मानू नको. सर्व काही आपोआप नीट होईल, कारण तू मला तुझ्यासाठी लढायला लावले आहेस. लवकरच सर्व काही चांगलं होणार आहे. विश्वास ठेवा. मनातल्या मनात ते बोला, त्यावर विश्वास ठेवा. देव म्हणतो, माझ्याकडे मदतीसाठी या. तुमची परिस्थिती माझ्यापेक्षा जास्त कोणीही जाणत नाही. अरे बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. एक दिवस असा येईल की जेव्हा तू मला येऊन बोलशील की देवा धन्यवाद, यासाठीच मी प्रार्थना केली होती. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा. या क्षणी तुझी इच्छा होय देवाला सांग. लवकरच ती इच्छा पूर्ण होईल. आमच्यावर विश्वास ठेव. सदैव आमच्या नामात राहा. देव आता तुमची सद्यस्थिती तणावग्रस्त परिस्थिती नष्ट करून तिला धन्य बनवत आहे. देव म्हणतो, तुझ्या आयुष्यात माझा आशीर्वाद अजूनही टिकून आहे आणि टिकून राहील. चल परत उठ आणि प्रयत्न करत राहा. तुझे आयुष्य संपले नाही. स्वामी म्हणतात, अरे बाळा, मी तुझ्या आयुष्यात तुला असे देईल की तू त्याचा विचारही सोडला होतास. मी तुझ्यावर प्रेम करतो. मी तुला सांगितले आहे की मी तुला कधीही निराश करणार नाही. मी तुम्हाला काय आशीर्वाद देतो याची काळजी घ्या. मनापासून त्याची कदर करा आणि प्रेम करा. मी कायम तुमच्या सोबत आहे. या आठवड्यात तुमच्यासाठी एक चमत्कार घडेल. तुम्ही अनुभवलेला हा सर्वात महत्त्वाचा बदल असेल. आपले हृदय, आपले मन शांत करा. नामस्मरण चालू ठेवा. कृतज्ञतेने ते स्वीकारण्यास तयार राहा. तुम्ही तयार असाल तर हा व्हिडिओ लाईक करा. गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या मनात संकटांचे, विचारांचे खूप ओझे आहे. ब्रह्मांड तुमचा भार हलका करत आहे हे जाणून घ्या. तुमचे आशीर्वाद दयाळूपणे घेण्यासाठी तयार व्हा. अभिनंदन, तुमचा दुष्काळ संपला. तुमच्यावर आशीर्वाद, उपचार, सकारात्मक बदल, प्रेम, नवीन संधींचा वर्षाव होणार आहे. तुमच्या सर्वात फायदेशीर प्रार्थनांची उत्तरे दिली जाईल. याची पुष्टी करण्यासाठी होय टाईप करा. तुमची इच्छा मंजूर झाली आहे. त्यावर दावा करण्याची वेळ आली आहे. विश्व तुमच्या मार्गातून विषारीपणा काढून टाकत आहे. पैसा तुमच्या वाटेवर येत आहे. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी व्हाल. बाळा, जेव्हा तू आमच्या नामात गुंग होतोस तेव्हा आम्हाला तुझ्या संकटात धावून यावंच लागतं. त्यामुळे तुझ्या कामातून वेळ काढून माझे नामस्मरण तुझ्या मुखात चालू राहू दे. वेळ कठीण असतानाही
तुम्ही मला शरण जावे अशी माझी इच्छा नाही. तू कायम मला हाक मारावी अशी माझी इच्छा आहे. अनपेक्षित जादूंची आश्चर्ये तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहेत. संपूर्ण विश्व तुम्हाला साथ देईल. तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अधिक ऊर्जा दिली जाईल. आपल्या जीवनातील सर्व क्षेत्रांमध्ये वाढीसाठी तयार रहा. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा आणि ज्या भक्ताला याची गरज आहे त्याला शेअर करा. देव म्हणतो, तुमची परिस्थिती बदलेपर्यंत प्रार्थना करा. चमत्कार दररोज घडतात म्हणून कधीही हार मानू नका. देव तुमच्या आयुष्यात खूप लवकर बदल करू शकतो. कायम देवाच्या नामात राहा. तुमचं दुःख इतरांना सांगत बसला तर काहीच होणार नाही, पण देवाचं नाव घेतलं तर नक्कीच आयुष्यात चमत्कार घडू शकतो. आपण ज्या सर्व गोष्टींबद्दल काळजीत आहात त्याबद्दल लवकरच फरक पडणार आहे. बहुप्रतीक्षित बदल तुमच्या मार्गावर येत आहेत. जुने दुःख विचार सोडून द्या. हे नवीन आशीर्वाद स्वीकारा. योग्य वेळ आली आहे. तुझ्या आयुष्यात खूप दुःख आहे, संकट आहेत, पण तू चिंता करू नकोस. अपघाताने काहीही होत नाही. देव तुझ्यासाठी महान योजनांची तयारी करत आहे. तुझ्या सुखाच्या वाटेवर मी येत नसलो तरी तुझ्या दुःखाच्या वाटेवर मी सदैव तुझ्या सोबत असतो. मी तुला दिसत नसलो तरी कोणत्या न कोणत्या रूपात येऊन मी तुझ्याशी बोलत असतो. चिंता करू नकोस, मी सदैव तुझ्या सोबत आहे. आज देवदूत तुला सांगत आहे, तुम्ही कर्म चांगले करून तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा. प्रयत्न चालू ठेवा. परमेश्वराचं नाव घेऊन दैवी शक्तीशी कनेक्ट व्हा. मग बघा, आयुष्यात चमत्कार व्हायला सुरुवात होईल. आता एकही क्षण काळजीत घालवू नका. परमेश्वर सदैव तुमच्या सोबत आहे. शांतपणे देवाला म्हणा, हे परमेश्वरा, माझ्यासाठी जे योग्य नाहीये ते माझ्या आयुष्यात देऊ नकोस आणि मला त्याची चिंता न करण्याचे बळ दे. शांतपणे 3 वेळा तुम्ही हे असे बोलू शकता किंवा मग टाईप करू शकता. मी भाग्यवान आहे. मी भाग्यवान आहे. मी भाग्यवान आहे. माझ्याबरोबर सर्व काही चांगले घडत आहे. माझ्याबरोबर सर्व काही चांगले घडत आहे. माझ्याबरोबर सर्व काही चांगले घडत आहे. मी देवाची सर्वोत्तम निर्मिती आहे. मी देवाची सर्वोत्तम निर्मिती आहे. मी देवाची सर्वोत्तम निर्मिती आहे. 4ही दिशांनी पैसा माझ्याकडे आकर्षित होत आहे. 4ही दिशांनी पैसा माझ्याकडे आकर्षित होत आहे. 4ही दिशांनी पैसा माझ्याकडे आकर्षित होत आहे. मी निरोगी आणि सुंदर आहे. मी निरोगी आणि सुंदर आहे. मी निरोगी आणि सुंदर आहे. तुमच्या चिंता आणि भीतीपेक्षा देव मोठा आहे. प्रार्थना करा, विश्वास ठेवा आणि पुढे जा. तुम्ही तुमच्या आयुष्यातील एका शक्तिशाली नवीन अध्यायात प्रवेश करत आहात. घाबरू नका. 101% तुमची स्वप्ने पूर्ण होतील. तुमचे आशीर्वाद वाढतील. तूच तुझ्या कुटुंबात संपत्ती आणणार आहेस. देव म्हणतो, तुझ्या आयुष्यात दररोज एक लढाई आहे, पण प्रोत्साहन घ्या, कारण दररोज मी तुमच्यासोबत असेल. मी तुला एकटे लढू देणार नाही. मी तुला विजय मिळवून देईन. मी तुझ्यावर प्रेम करतो. देव या आठवड्यात तुमचा आशीर्वाद तिप्पट करेल. त्यांना स्वीकारण्यासाठी सज्ज व्हा आणि पुढील 2.5 मिनिटे हा पवित्र संदेश ऐकत रहा. तुमचा तुमच्या देवावर विश्वास असल्यास होय टाईप करा.
जेव्हाही तुम्ही एखाद्यासोबत असता तेव्हा तुम्हाला कसे वाटते ते पहा. तुम्हाला सावध, दुःखी आणि अस्वस्थ वाटत असल्यास लक्ष द्या. हे लक्षण आहे की कदाचित तुम्ही त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवू नये. जर तुम्हाला हलके, आरामदायी, सुरक्षित आणि आनंदी वाटत असेल तर बहुधा ही व्यक्ती तुमच्यासाठी उत्तम असल्याचे लक्षण आहे. देव म्हणतो, तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व चुकीच्या गोष्टींचा तुम्ही विचार करावा असे मला वाटत नाही. त्याऐवजी तुम्ही मला प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे, कारण त्या अडचणी दूर होतील आणि माझ्या दैवी मदतीने लवकरच विजय मिळतील. देवाने तुम्हाला एक फिंगरप्रिंट दिला आहे जो इतर कोणाकडेही नाही. त्यामुळे तुम्ही अशी छाप सोडू शकता जी कोणीही करू शकत नाही. उद्या एक मोठा चेक तुमच्या हातात येणार आहे. प्रतिज्ञा करण्यासाठी होय टाईप करा. आता तुमच्यासाठी सर्व काही स्पष्ट होत आहे की तुम्ही तुमच्या जीवनात नवीन आशीर्वादांसाठी जागा बनवली आहे. तुमची वाढ आता अधिक वेगाने होत आहे. ही गती तुमच्यासाठी काम करत आहे. हा वेग उत्पादक आहे. ही लय तुमच्या आत्म्याला शोभेल. तुम्ही ज्या नवीन अध्यायात उभे आहात त्याच्या मोकळेपणाकडे झुका. तुमच्या वातावरणाप्रमाणेच तुमची मानसिकता बदलली आहे. खूप दूर वाटणारी स्वप्ने आता तुमच्या विचारापेक्षा जवळ आहेत. चकित होण्यासाठी सज्ज व्हा. तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात ते तुमच्या हातात येत आहे. तुम्हाला याची गरज असल्यास स्वामी माझी आई टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय आकर्षित करायचे आहे याबद्दल तुमचे हेतू इतके स्पष्ट करा की विश्वाकडे तुम्हाला ते देण्याशिवाय पर्यायच नाही. सुसंगता आणि स्पष्टता महत्त्वाची आहे. अभिनंदन, ब्रह्मांड तुम्हाला शुद्ध हेतूने जोडीदार पाठवत आहे. तू खूप आनंदी होणार आहेस. देव म्हणतो, माझ्या मुला, मी तुला ज्यापासून वाचवले आहे त्याकडे परत जाऊ नकोस. जो भक्त हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकत राहील त्याला अनंत काळाचे जीवन प्राप्त होईल. देव म्हणतो, स्वीकारणे कठीण आहे, तरीही बदल आवश्यक आहे. तू जे केले आहेस ते सर्व स्वीकारावे आणि तुझ्या वेदना माझ्या स्वाधीन करण्याची मला गरज आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो. देव म्हणतो, हे माझे तुला कायमचे वचन आहे. माझी कृपा तुझ्यासाठी पुरेशी आहे. तुझ्या दुर्बलतेत तुमची ताकद असेल. तुझ्या दुःखात मी तुला सुख देईन. तुझ्या संकटात मी तुला मदतीस येईन. द्वेषावर प्रेमाने विजय मिळवा. लक्षात ठेवा, प्रेम कधीच कमी होत नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. हार मानू नका. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. देव म्हणतो, मी तुझ्यावर नियंत्रण ठेवणार नाही. तुम्ही मला मुक्तपणे निवडावे अशी माझी इच्छा आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझा विषय माझ्यासाठी खूप आहे. मी नेहमी तुझ्या पाठीशी असेन. मी तुझ्यावर प्रेम करतो. पुढील 4 मिनिटे खूप महत्त्वाची ठरतील, कारण याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होणार आहे. तुम्ही लवकरच काहीतरी खास साजरे करणार आहात. तुमची चांगली बातमी शेअर करताना तुम्ही खूप आनंदाने भरलेले असाल. आपल्यासाठी हे सर्व अचानक कसे घडले हे जवळजवळ या जगाच्या बाहेर वाटेल. त्यासाठी तयार राहा. त्याची अपेक्षा करा. आपण सहमत असल्यास 5 वेळा श्री स्वामी समर्थ टाईप करा. तुमचा देवदूत आता तुम्हाला म्हणत आहे, काहीतरी तणावपूर्ण तुमच्या जीवनातून बाहेर पडणार आहे.
त्याची जागा आशीर्वादाने घेतली जाईल. एक इच्छा या क्षणी मनात धरा आणि ती तुमच्यासाठी पूर्ण होईल. नशीब आणि प्रेम दोन्ही तुमचेच आहे. तुम्हाला याची गरज असल्यास आत्ताच हा पवित्र संदेश ज्या भक्ताला स्वामींची गरज आहे त्याला शेअर करा. पुण्यवंत व्हाल. देव म्हणतो, एक व्यक्ती तुम्हाला अक्षरशः बरे करेल. तुम्हाला नेहमी प्रेम करणारा विश्वासू जोडीदार मिळेल. शांतपणे बोला किंवा मग टाईप करा. माझा प्रत्येक प्रेमळ आणि आनंदी विचार भावनांसह माझे जीवन अधिक चांगले होत आहे. मी माझे सर्व सकारात्मक विचार आणि भावना पूर्णपणे व्यक्त करू देते आणि माझ्या जीवनात सर्व दिशांनी भरपूर आशीर्वाद कसा आहे हे मी निश्चितपणे पाहते. देव नेहमी माझ्या सोबत आहे. परमेश्वर तुम्हाला आणि तुम्ही राहत असलेल्या भूमीला आशीर्वाद देत आहे. तुम्ही भरलेल्या वासरांप्रमाणे आनंदी व्हाल. तुमचे जीवन अनेकांसाठी एक उदाहरण बनेल. तुमच्या प्रभूच्या नावांचा गौरव होईल. देवदूत आता तुमच्या बरोबर आहेत. आशीर्वाद तुमच्या वाटेवर आहेत. देव म्हणतो, जर तुम्ही हे वाचत किंवा ऐकत असाल तर तुम्हाला बरे वाटेल. पैसे येतील. प्रेम तुम्हाला बरे करेल. आयुष्य तुमच्या कल्पनेपेक्षा खूप चांगले होईल. पुढे जात राहा. तुमचे सर्वोत्तम दिवस प्रकट होत आहेत. देव म्हणतो, माझी योजना आणि माझा उद्देश तुमच्यासाठी घडेल. तुमच्या मार्गात उभे राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या परिस्थिती किंवा रस्त्याच्या अडथळ्यांची पर्वा न करता पुढे ढकलत राहा आणि विश्वास ठेवा. तुझेही सुखाचे दिवस चालू होतील. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अशक्यही शक्य करतील स्वामी 3 वेळा टाईप करा आणि हा शक्तिशाली संदेश लाईक करा. काही वेळा देव तुम्हाला तात्पुरते थांबवून ठेवतो जोपर्यंत रस्ता सुरक्षित आणि मोकळा होत नाही. त्यामुळे चिंता करणं सोडा. देव म्हणतो, मी तुझी वाट पाहतोय. मी तुझ्याबरोबर वेळ घालवण्याची वाट पाहत आहे. तुम्ही माझ्यासोबत घालवलेला वेळ तुम्हाला कधीही निराश करणार नाही. लवकरच तुमची तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणे चांगल्या ठिकाणी पदोन्नती केली जाईल. तुम्ही इतका आनंद अनुभवाल की तुमच्या सभोवतालचे प्रत्येकजण आनंद आणि विश्वासाने भरून जातील. ग्रहणशील व्हा. तयार रहा. देव म्हणतो, तुम्हाला वेदना समजून घेण्याची गरज नाही. तुमच्याकडे उत्तरे असण्याची गरज नाही. तुला फक्त माझ्यावर अवलंबून राहण्याची गरज आहे. मी तुला अयशस्वी करणार नाही. मी तुझ्यावर प्रेम करतो. मला तुमची इच्छा समजून घेण्यास आणि त्यानुसार जगण्यास मदत करा. देव म्हणतो, तुझ्या आयुष्यात सध्या काय घडत आहे हे तुला समजत नाही, पण तरीही माझा तुझ्यावर विश्वास आहे. सर्व ठीक होईल. भगवान म्हणतात, देव तुम्हाला अविरत आशीर्वाद, उपचार, प्रेम, विपुलतेचा वर्षाव करील. तुम्हाला माहीत असलेल्या कोणत्याही आनंदाला मागे टाकून जीवन बदलणारा चमत्कार अनुभवण्यासाठी तुम्ही पुढे आहात. पुढील 12 तासात तुमच्या आयुष्यात प्रेमाच्या रूपाने प्रचंड आनंद येईल. संपत्ती आणि आरोग्य संधी तुमच्या दारात ठोठावतील. कर्ज पुरेसे भरले जाईल. बिले पूर्णपणे भरली जातील. आपली आर्थिक स्थिती सकारात्मक होणार आहे. परिवर्तन तुमचे प्रेम जीवन उगवेल. देव म्हणतो, तुमच्या जखमा भरून काढण्यासाठी आणि तुमचे आर्थिक कल्याण करण्यासाठी मी इथे आहे. मला समजले आहे की तुमच्यापैकी अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आहे. मी तुम्हाला हे जाणून देऊ इच्छितो की मी तुमच्या पाठीशी उभा आहे. मी तुम्हाला तुमच्या सर्वात विलक्षण हंगामात मार्गदर्शन करीन.
माझ्यावर विश्वास ठेवा. मला तुमच्याकडे नेण्याची परवानगी द्या. मी तुमच्या अडथळ्यांचे अविश्वसनीय पुनरागमनात रूपांतर करेन. माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला कधीही निराश करणार नाही. तुमच्यासाठी विपुल आनंद यशाचे जीवन स्वीकारण्याची वेळ आली आहे. संपत्ती तुमच्या जीवनात सहजतेने प्रवाहित होईल. तुमच्याकडून कोणतेही प्रयत्न न करता अनंत संधी आणतील. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी माऊली टाईप करा आणि आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा. देव म्हणतो, आज मी तुमच्या प्रगतीच्या आड येणाऱ्या गरिबी, अभाव आणि आजारपणाच्या साखळ्या तोडत आहे. तुमचे अश्रू आनंदाच्या अश्रूंमध्ये बदलतील. तुमचे दुःख बरे होण्याने बदलले जाईल आणि तुमचा संघर्ष आशीर्वादांचा मार्ग मोकळा करेल. अतुलनीय समृद्धी आणि विपुलतेच्या हंगामासाठी स्वतःला तयार करा. तुम्ही तुमच्या जीवनात अशा प्रकारे आशीर्वादांचा साक्षीदार व्हाल की एकेकाळी अकल्पनीय होते. आज देव म्हणतो, येणारा महिना तुमच्यासाठी परिवर्तनाचा काळ असेल. देवाचा हात तुमच्या आयुष्यात पूर्वी कधीच नसल्यासारखा फिरेल. दैवी उपचार घडवून आणेल. तुमच्या शरीराला परिपूर्ण आरोग्य देईल. चमत्कारांचा देव म्हणून मी अशक्य साध्य करण्यात माहीर आहे. माझ्यावर तुमचा विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या चमत्कारांच्या मालिकेचे साक्षीदार व्हा. तुम्ही तयार असल्यास होय मी तयार आहे टाईप करा आणि हा शक्तिशाली संदेश लाईक केला नसेल तर लाईक करा. देव म्हणतो, मी तुझा आश्रय, तुझे सामर्थ्य आणि संकट समयी तुझी सदैव मदत करणार आहे. मी सर्वशक्तिमान देव आहे, विश्वासा निर्माता आहे आणि मी तुमच्या सर्वात मोठ्या अपेक्षा आणि इच्छा ओलांडण्यास सक्षम आहे. तुझ्या भाग्यात चमत्कार करून घ्यायचा असेल तर शेवटपर्यंत हा पवित्र संदेश ऐकत राहा आणि होणारा बदल तू स्वतः बघ. या आठवड्यात मी तुमचे आशीर्वाद तिप्पट करेल. मी हे दाखवून देईन की जेव्हा तुमचा माझ्यावर अतूट विश्वास असेल तेव्हा काहीही आवाक्याबाहेर नाही. देव म्हणतो, मी शरीराला बरे करतो, कर्जातून मुक्त करतो, विवाह पुनर्संचयित करतो आणि व्यसनांपासून मुक्त होतो. तुम्हाला हवे असलेले घर, तुम्हाला हवी असलेली नोकरी, तुम्हाला हवे असलेले नाते, तुम्ही शोधत असलेली आर्थिक सुबत्ता, या सर्व गोष्टी त्यांच्या मार्गावर आहेत. माझ्या परिपूर्ण वेळेवर आणि माझ्या विपुल तरतुदीवर विश्वास ठेवा. मी सतत तुझ्या हृदयाचे दार ठोठावतो. धीराने तू मला आत घेण्याची वाट पाहतो. दार उघडण्यास घाबरू नकोस, कारण मी एक सौम्य आणि प्रेमळ देव आहे. मला तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनण्याची इच्छा आहे. तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करावे लागेल. जेव्हा तुम्ही माझे स्वागत कराल तेव्हा मी तुम्हाला माझी शांती, आनंद आणि शक्तीने भरून टाकीन. मी तुमच्या सर्व चिंता दूर करीन. त्याच्या जागी समजूतदाराच्या पलीकडे शांतता आणीन. परिवर्तनीय यश, ताज्या संधी, उत्कर्ष बातम्या, वर्धित कल्याण, समृद्ध वाढ आणि विजयी यशांनी भरलेल्या असाधारण शनिवार व रविवारसाठी सज्ज व्हा. या काळात मी तुमच्या वेदना कमी करेन. तुम्ही जे गमावले आहे ते परत मिळवून देईल. तुम्हाला भरपूर आर्थिक संसाधने प्रदान करीन. देवाची दया प्रत्येक चुकीपर्यंत पसरते. प्रत्येक अपयशानंतर पुनर्संचयित होते. प्रत्येक नुकसानातून एक नवीन सुरुवात होते आणि प्रत्येक धक्क्याबरोबर शक्तिशाली पुनरागमन होते. तुम्हाला देखील परमेश्वराच्या आशीर्वादाची गरज असल्यास स्वामी आई माझ्यावर कृपा करा टाईप करा आणि जो भक्त दुःखी आहे, चिंताग्रस्त आहे त्या भक्ताला हा व्हिडिओ शेअर करा. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्हाला निराश वाटले तेव्हा माझ्याकडे एक अद्भुत आणि जीवन बदलणारी भेट
तुमच्या प्रतीक्षेत असते. तुमचे हृदय आनंदाने, आपुलकीने आणि उद्देशाच्या भावनेने भरून जाईल. खूप लवकर तुम्ही स्वतःला हसताना आणि विलक्षण बातम्या प्राप्त करताना पाहाल. देव तुमच्या दुःखाच्या आनंदात रूपांतर करेल. तुम्ही त्याच्यासोबत शेअर केलेल्या प्रार्थनांचे उत्तर याच क्षणी दिले जात आहे. हे वर्ष उल्लेखनीय बदल, प्रगती आणि चमत्कारांनी भरलेले असेल. मी घोषित करतो की ही तुमची नवीन संधी आणि नवीन सुरुवात करण्याची वेळ आहे. हा महिना संपण्याआधी देव तुम्हाला आनंद करण्याचे कारण देईल. आशीर्वाद तुमच्यासाठी येत आहेत. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुम्हाला बरे केले जाईल आणि जेव्हा तुम्हाला त्याची गरज असेल तेव्हाच चमत्कार प्रकट होतील. प्रेमळ स्वामी भक्तांनो, आजचा स्वामींचा पवित्र संदेश तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आम्ही स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका. सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.